राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव लातूरचे इब्राहिम सय्यद यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पवित्र रमजान महिन्याच्या उपवास वेळापत्रकाचे अनावरण करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव लातूरचे इब्राहिम सय्यद यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या पवित्र रमजान महिन्याच्या उपवासाच्या वेळापत्रकाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि शिक्षक आमदार विक्रमबाप्पा काळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आणि प्रदेश सचिव इब्राहिम सय्यद यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले। लातूरचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न यावर इब्राहिम सय्यद यांनी उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असता अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। यावेळी विधान परिषद आमदार इद्रिस नायकवडी, आमदार शिवाजीराव गर्जे, उद्योग जिल्हाध्यक्ष ताज शेख, युवा नेते अय्याज शेख, उमर फारूक, सय्यद, जावेद बागवान, मणियार हुसेन शेख साबेर उपस्थित होते। येणाऱ्या 1 तारखेपासून पवित्र रमजान उपवासचा महिना सुरू होत आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आम्ही उपवास टाइम टेबल चे कार्ड त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही करत असतो। या वर्षीही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय दादा यांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी प्रकाशन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मुस्लिम बांधवांना येणाऱ्या रमजान महिन्याची माननीय दादांनी शुभेच्छा त्या ठिकाणी दिलेली आहे। व लातूरचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, जसं आम्ही महादोपंत दादाला निवेदन केलं होतं की शासकीय रुग्णालयाचं जे आपलं प्रश्न जे अनेक वर्षापासून रखडलेला आहे त्यावर पण चर्चा झालेली आहे आणि अजून विविध जे प्रश्न लातूरचे जे प्रलंबित आहेत आणि दादांनी त्या ठिकाणी येणाऱ्या अधिवेशनात ते प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्या ठिकाणी दादांनी दिलेलं आहे। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।